राज्यात उष्णतेचा चटका वाढल्याने अंगाची लाहीलाही होतीये। काही भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पावसाचा इशारा असून उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय। आज उत्तर मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी दिवसा उष्णतेची लाट तर रात्री उष्ण व दमट हवामानाची शक्यता आहे। तर सोलापूर, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलाय। तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। तसंच धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज असून विदर्भातील अकोला आणि अमरावती जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, गारपिटीसह पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलाय। तसंच नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे तसंच हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलाय। देशात मागील 24 तासात राजस्थान येथील बारमेर येथे उच्चांकी 48.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर राज्यात अकोला येथे उच्चांकी 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर जळगाव येथे 45.5, अमरावती येथे 45.4, वर्धा येथे 44.2, छत्रपती संभाजीनगर येथे 43.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। दक्षिण बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्रात मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती तयार होत असून राज्यात पूर्व मोसमी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे। 16 मे म्हणजेच शनिवारपर्यंत दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, अंदमान समुद्र आणि अंदमान व निकोबार बेटांवर मान्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल होत असल्याचं हवामानशास्त्र विभागाने सांगितलंय। अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।